कारण का आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दशक या खोपोली नगरपालिकेत विरोधी पक्ष कोण किंवा विरोधी पक्ष नेता कोण हे कोणाला माहितीच नाही। सुमितजी, येऊ घातलेल्या 2025च्या निवडणुकांमध्ये तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पक्षाकडे जातीपातीचं राजकारण असतं। आपल्याकडनं कशा प्रकारचे उमेदवार दिले जाणार का तुमच्याकडनं जातीपातीच्या आधारावरतीच उमेदवारांची निवड केली? दीपक भाऊ, मगाशी शहर प्रमुख सुमित जाधव यांनी उल्लेख केला की प्रभाग क्रमांक 2 असेल, 3 असेल, 5 असेल, याच्यामध्ये तुमच्या समाजाचं वोटिंग जे त्याची संख्या जी आहे ती नंबर्स तिथे जास्ती आहेत आणि गेल्या वेळेला सुद्धा तुमच्या समाजापैकी आंबेडकर चळवळीतल्याच नगरसेवक तिथनं निवडून आले होते। परंतु असं नाही वाटत कुठेतरी फक्त निवडून येण्यापुरता तुमचा फायदा करून घेतला? आता जर या निवडणुकीला आपण पाहत असाल तर ते तुमच्या सोबत नाही, ते दुसरीकडे कुठेतरी गेलेले आहे। 18, 19, 20, 22 वर्षाची मुलं जी असतात ह्यांना कुठची मॅच्युरिटी नसते। पहिली गोष्ट त्यांना राजकारण समजत नसतं। हा जो मुद्दा आहे, आपल्याला काय वाटतं की हे 18 वर्षानंतर जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी हे प्रस्थापित पक्ष जे ते अशा या तरुण पिढीचा फायदा घेत आहेत? रायगड टुडे न्यूजच्या पॉलिटिकल एन्काउंटर एपिसोडमध्ये उद्या पाहायला विसरू नका पॉलिटिकल एन्काउंटर विथ वंचित बहुजन आघाडी। नमस्कार मित्रांनो, रायगड टुडेच्या आजच्या पॉलिटिकल एन्काउंटर मध्ये आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे रायगड जिल्हा अध्यक्ष दीपक गायकवाड आणि त्याचबरोबर खोपोली शहर अध्यक्ष सुमित जाधव। आपल्या दोघांचं रायगड टुडेवरती खूप खूप स्वागत। नमस्कार दीपकजी, नुकतंच आपलं 1-2 दिवसापूर्वी वंचित बहुजन आघाडीची आढावा बैठक संपन्न झालेली आहे। अर्थात आता ही शेवटची आढावा बैठक असेल कारण आजपासून आपण फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे। तर ह्या आढावा बैठकीमध्ये एकंदरीत काय निष्कर्ष निघाला? खोपोली शहरामधनं एकूण 15 प्रभागांमधनं वंचित बहुजन आघाडीचे किती उमेदवार आपण देणार आहात आणि त्याचबरोबर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासाठी आपली काय चर्चा झाली? प्रामुख्याने बघा, आपण आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने रायगडमध्ये जर आपण बघितलं तर खोपोली नगर परिषद ही सर्वात महत्त्वाची नगरपालिका मानली जाते। आज जर गेले आपण इतक्या वर्षाचा अनुभव बघितला तर आज या पालिकेची अवस्था एवढी बिकट झालेली आहे की आपण ज्या लोकांच्या ॲक्च्युली आज या आपल्या माध्यमातून, मी चॅनलच्या माध्यमातून आज या स्थानिक जे मतदार आहेत, साधारणतः 62,000 मतदार या खोपोली शहरात आहेत, त्यांना या चॅनलच्या आपल्या माध्यमातून मी विनंती करतो की आपण जी ही निवडणुका आहेत, ह्या निवडणुका कुठल्या पक्षाच्या कोणत्या उमेदवाराकरिता नसून या आपल्या विकासासाठी। जर मी खोपोली शहरामध्ये राहतो तर माझ्या विकासाच्या दृष्टीने माझ्या काय गोष्टी आहेत, माझ्या त्या कल्पना काय आहेत, तर ह्या कोणत्या पक्ष किंवा कोणत्या उमेदवाराच्या भवितव्याच्या नसून ह्या आपल्या भवितव्याचे इलेक्शन आहेत। तर आज वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही वेळोवेळी समाजाला न्याय देण्याचं काम, लोकांवरच्या अन्याय अत्याचाराला जे पण गरज लागते तिथं आम्ही बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून उपस्थित राहतो आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतो। आज या आढावा बैठकीत तेच निष्पन्न झालेलं आहे की आज या खोपोली शहरामध्ये जे 15 प्रभाग आहेत तर त्यातून 31 नगरसेवकाच्या निवडणुका पार पडणार आहेत। तर याच्यामध्ये जास्तीत जास्त उमेदवार आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारधारेला मानणारे, वंचित बहुजन आघाडीला मानणारे आणि मुळात आंबेडकर विचारधारा जोपासणारे आम्ही उमेदवार देणार आहोत की जेणेकरून खोपोलीचा विकास करत असताना विचारधारा अतिशय महत्त्वाची आहे। कारण का आपण जर बघितलं तर गेल्या अनेक दशक या खोपोली नगरपालिकेत विरोधी पक्ष कोण किंवा विरोधी पक्ष नेता कोण हे कोणाला माहितीच नाही। तर होतं कसं का आर्थिक आमिष दाखवून नगरपालिकेच्या निवडणुका लढल्या जातात आणि त्याच्यानंतर सगळे एकत्र येतात आणि एका टेबलवरती यांचे सगळे हिशोब होतात। याच्यामध्ये होतं काय, ठीक आहे, आमचा गरीब वंचित शोषित समाज जो आहे तो कुठेतरी आर्थिक आमिषाला नेहमीच बळी पडतो, परंतु तो नेहमीच बळी पडत असला तरी आपलं काहीतरी कर्तव्य आहे। जर आपण राजकीय नेता म्हणून काम करतो, या खोपोलीचा आणि या खोपोलीत राहणाऱ्या सगळ्याच मतदारांचा, जे राहतात लोक, त्यांचा विकास करणं आणि त्यांना सुख सुविधा पुरवणं हे त्या राजनेत्याचं काम आहे। परंतु आपण गेले अनेक दशक जर बघितले इथं तसं विघातक काय काम झालेलं नाहीये। तर आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून असे उमेदवार देणार आहोत, भले ते नौके असो पण ते विचारधारेशी आणि लोकांच्या विकासाशी कटिबद्ध असणारे आम्ही तिथे उमेदवार देणार असो, मग तो नगराध्यक्षाचा उमेदवार असो किंवा खाली नगरसेवकाचा उमेदवार असो, या माध्यमातून आम्ही असे उमेदवार देऊ की ते त्या विकासाला आणि त्या विचारधारेला कटिबद्ध असणार आहेत। असं नाही की आज इथे निवडून आले आणि संध्याकाळपर्यंत कधी दुसऱ्याच्या मांडीवर जाऊन बसले, असा एकही उमेदवार वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून, आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून आम्ही तरी देणार नाहीये। नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देताना तसं पाहायला गेलं तर
आज तुम्ही आता बोलताना म्हणाला की खोपोली शहराच्या विकासाचा मुद्दा आहे, आणि मग असं पाहायला गेलं तर खोपोली आज नगराध्यक्ष जो तो थेट जनतेमधनच निवडून जाणार आहे, असं काही गरजेचं नाही की खाली ज्यांची मेजॉरिटी आली त्यांचाच नगराध्यक्ष बनेल. हे नगराध्यक्षपद हे डायरेक्ट जनतेमधनं आहे. तर मग नगराध्यक्ष पदाचा उमेदवार देताना म्हणजे एक सहज म्हणून मी तुम्हाला असा प्रश्न विचारतो की जे आता इच्छुक उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदाला, त्याच्यापैकी एखादा जो कॅपेबल आपल्याला वाटत असेल, भले तो दुसऱ्या कुठच्या पक्षाचा असेल, पण हा खरोखर खोपोली शहराचा विकास करू शकतो किंवा हा माणूस भ्रष्टाचार करणार नाही, अशी शाश्वती जर आपल्याला वाटत असेल तर वंचित अशा एखाद्या उमेदवाराला स्वतःचा देण्यापेक्षा अशा एखाद्या उमेदवाराला का मदत करत, असा का निर्णय आपण घेतला? बघा, मी पहिले सुरुवातीला आपल्याला बोललो का आम्ही विचारधारेशी कटिबद्ध आहोत. बाळासाहेब आंबेडकरांचे आदेश आम्हाला अंतिम आहेत. जर एखादा खरंच उमेदवार हा विकासाच्या मुद्द्यावर आणि आमच्या ज्या विचारधारा आहे किंवा ज्या आमचा जो बेसिक मुद्दा आहे खोपोलीकरांच्या विकासाचा, त्या विकासाच्या मुद्द्यावर जर तो खरंच आम्हाला योग्य वाटला तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या आदेशानुसार आम्ही तोही प्रयोग करू शकतो. परंतु आता जी रस्सीखेच चालू आहे, आता आपण जर बघितला महायुती आहे, महाविकास आघाडी, जे महाराष्ट्रातले 2 घटक आहेत, ते आज कोण कुणाच्या मांडीवर ते काही कळत नाहीये. तर अशा पद्धतीमध्ये जर यांच्या जोड्या लागत नसतील तर आम्ही जाऊन त्या जोडीमध्ये काय करायचं? आणि शेवटी आल्या या गोष्टी सगळ्या सन्मानजनक वागणुकीवर आणि स्वाभिमानावर. तर बाळासाहेब आंबेडकरांनी आपण पाहिलं असं लोकसभेला आणि विधानसभेला त्यांची भूमिका स्पष्ट होती. म्हणजे महाविकास आघाडीला अनेक प्रस्ताव स्वतः बाळासाहेब आंबेडकरांकडून देण्यात आले होते, परंतु तो प्रस्ताव बाजूला ठेवून त्यांचं काहीतरी वेगळं चालत होतं, त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर त्याच्यामध्ये पडले नाही. तर आता देखील आम्ही त्याच भूमिकेत आहोत की आम्ही आमच्या भूमिकेमध्ये स्पष्ट आहोत. आमच्या भूमिकेमध्ये कुठेही आम्ही काही बदल केलेला नाहीये. तर आमच्या भूमिकेशी जो एक निष्ठा आम्हाला दिसेल, तर वेळ आली, जर आम्हाला लढायची वेळ आली तर आत्ता तरी आजच्या तारखेला आपला इंटरव्ह्यू देईपर्यंत आम्ही आमचा उमेदवार देणं हाच आमच्याकडे सध्या आम्ही पर्याय ठेवलेला आहे. परंतु जो आपण प्रश्न विचारला तसा जर सक्षम पर्याय आम्हाला दिसला तर आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून तिकडून आम्हाला तो आदेश आला तर आम्ही नक्की त्याचा विचार करू. कुठच्या पक्षासोबत आपण जाणार आहात? कारण बरेचसे आपण मागे देखील म्हणाला होतात की कदाचित आम्ही एखाद्या पक्षाबरोबर जाऊ देखील, तर असा काही विचार आहे का की कुठच्या एखाद्या पक्षासोबत जाणार का पूर्णपणाने वंचित ही स्वबळावरतीच लढणार आहे? आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांकडून आम्हाला स्पष्ट आदेश आलेले आहेत. भारतीय जनता पार्टी ती सोडून तुम्ही इतर कोणत्याही राजकीय पक्षाची स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापुरतं त्या क्षेत्रात त्या परिस्थितीनुसार युती आघाडीचा प्रस्ताव आमच्याकडे पाठवू शकता. आता या इथं म्हणून मी सारखा तोच का आपल्याला प्रश्नाला उत्तर देतोय की जोपर्यंत यांच्या जोड्या लागत नाही तर आमच्यासारखे, आता खोपोलीमध्ये जर विचार केला तर खोपोलीमध्ये आज आंबेडकर अनुयायी म्हणजे जर पकडले तर जवळजवळ 7-8 हजार आंबेडकर अनुयायी आहेत. अनेक आंबेडकरी विचारधारेला मानणारा वर्ग आहे. परंतु आंबेडकर विचारधारेचा राजकीय एकमेव पक्ष जर बघितला सध्या परिस्थितीत तर फक्त वंचित बहुजन आघाडी आहे. तर जर वंचित बहुजन आघाडी हा राजकीय पक्ष विचारधारेला मानणारा आंबेडकरवादी, खरा आंबेडकरवादी विचारधारेला मानणारा पक्ष आहे, तर तो आम्ही त्या विचारधारेनुसार जो उमेदवार आम्हाला मिळेल आणि जो वरती नगराध्यक्षाला पण ज्या वेळेस मदत करण्याची वेळ किंवा लढायची वेळ त्या विचारधारेशी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. सुमितजी, आपण खोपोली शहर अध्यक्ष आहात आणि त्यामुळे या 2025च्या सार्वत्रिक निवडणुकांची तसं पाहायला गेलं तर सगळ्यात मोठी जबाबदारी येते आपल्यावरती. एकंदरीत आपण म्हणताय की 15च्या 15 प्रभागामधून आपण उमेदवार देणार आहात. काय वाटतं आपल्या एकूण जे काही उमेदवार असतील त्यापैकी शाश्वती किती उमेदवारांची वाटते आपल्याला की नाही हे निश्चित आहे आणि ह्या 3 जागा असतील, 2 जागा असतील, ज्या काय असतील ह्याच्यावरती आपल्याला पूर्ण जोर लावायचा? खोपोली नगर परिषदेमध्ये 15 प्रभागामध्ये आमची उमेदवारी देण्याचं मानस आहे. परंतु आमचा जे वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून जे कामाचं आणि संघटनाचं जे बलकट आहे ते प्रभाग क्रमांक 3, प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 5 मध्ये. आणि या प्रभागांमध्ये फुलेशाहू आंबेडकरी विचारधारा मानणारे, आंबेडकरी विचारधारा मानणारा जो वर्ग आहे तो जास्त प्रमाणात इथं आहे आणि तो नेहमीच फुलेशाहू आंबेडकरी विचारधारेच्या पक्षासोबत राहिला आहे. मग इथं आपण मागे गेली लोकसभा असेल, विधानसभा असेल, यामध्ये जो पैशाचा काळाबाजार झाला, यामध्ये जो उमेदवारांच्या कडून आमिष दिली गेली, प्रस्थापित पक्षांकडून जे नागरिकांना पैशाचं आमिष म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून दबाव तंत्र वापरले गेले, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्र वापरले गेले, तरी देखील वंचित बहुजन आघाडी सारख्या किंवा जे फुलेशाहू आंबेडकरी मानणारा हा जो पक्ष आहे याच्यासोबत नेहमी हे समाज, हे वर्ग राहिलेला आहे.
तर वंचित बहुजन आघाडी 15 प्रभागामध्ये आपली ताकदीने लढणारच आहे. परंतु या 3 प्रभागांचा जे मी प्रामुख्याने उल्लेख केला, येथे वंचित बहुजन आघाडी ही प्रस्थापितांना जशाच तसं उत्तर देणार आहे आणि तिथे निवडून येण्याचे देखील शर्यतीमध्ये आहे. मी आपल्याला हे सांगू इच्छितो की आदरणीय दीपकभाऊ गायकवाड व बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने आम्ही व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही आमचे प्रस्ताव त्यांना मांडणार आहोत आणि त्यानुसार ज्या ज्या आम्हाला जे प्रभागामध्ये स्वबळावरती लढता येईल आम्ही तीच मागणी आदरणीय दीपकभाऊ गायकवाडांच्या मार्फत बाळासाहेबांना करणार आहोत. की मतदानाचा अधिकार जो आहे 35 वर्षाच्या पुढे पाहिजे, कारण हे 18, 19, 20, 22 वर्षाची मुलं जी असतात ह्यांना कुठची मॅच्युरिटी नसते. पहिली गोष्ट त्यांना राजकारण समजत नसते. 18 वर्षानंतर जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्याच्यामुळे कुठंतरी हे प्रस्थापित पक्ष जे आहेत ते अशा या तरुण पिढीचा फायदा घेत आहे. नाही, आपला प्रश्न चांगला आहे, परंतु बघा बाबासाहेबांनी प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिला. तो आधी 21 वर्षानंतर होता, आता त्याला 18 वर्षाचा. यांनी या प्रस्थापितांनी जो 18 वर्षामध्ये आणला तो कळत नकळत आपण म्हणू शकतो की त्याच्या मागे वेगळा स्वार्थ असेल. पण मला तरी वैयक्तिक असं वाटतं की आताची जी पिढी आहे ती आपल्यापेक्षाही जास्त हुशार आहे. म्हणजे त्यांना मला असं वाटतं मी जरी तरुण असलो पण माझं वय 35 जरी असलं तरी मी 10वी पर्यंत असंपर्यंत किंवा मी 12वी 13वी करत असंपर्यंत मला तेवढी मॅच्युरिटी नव्हती. सोशल मीडिया असेल, मोबाईल असेल, इतर कुठला आम्हाला संगणकापर्यंतचं नॉलेज होतं. पण आता जी तरुण पिढीला आहे ना सोशल मीडियाच्या माध्यमातून असेल किंवा शिक्षणामध्ये म्हणजे शिक्षणाच्या ज्या काही ऍक्टिव्हिटी आहेत त्याच्यामधून इतकी त्यांची बुद्धी तल्लख झाली आहे की ते नक्कीच निर्णय घेण्याच्या भूमिकेमध्ये आहे. दीपक भाऊ, येत्या 2025च्या निवडणुकांना प्रत्येक पक्षाकडनं किंवा कुठचीही निवडणूक असेल तिला एक मुद्दा जो असतो तो एखाद्या पक्षाकडनं प्रेझेंट केला जातो तर किंवा एखाद्या मुद्द्यावरती बोललं जातं आणि पब्लिकला कन्व्हिन्स केलं जातं. तर वंचित बहुजन आघाडीकडे असं काय मुद्दा आहे या 2025च्या निवडणूक? अतिशय महत्वाचा आपला प्रश्न आहे. पहिल्यांदा आपण जर खोपोली शहराचा विचार केला तर आरोग्य, शिक्षण आणि रोजगार म्हणजे ह्या बेसिक गोष्टी त्या ज्या खोपोली शहरात नाही. असं किती पण कुणी बडेजाव करू द्या की आम्ही इतका विकास केला तितका विकास केला, पण आज या खोपोली शहरामध्ये एकमेव KTSP मंडळ नावाची शैक्षणिक संस्था आहे. त्यातले संचालक मंडळातला रोज पदाधिकारी उठतात आणि त्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप लावतात, त्यांच्यावरती अनेक प्रकारचे आरोप लावले जातात. हा जर एवढा मोठ्या शिक्षण संस्थेचा असा इथं कारभार होत असेल तर त्याच्यामध्ये आमच्यासारखे पारदर्शक लोक गेली पाहिजे. दुसरा प्रश्न, आज आम्ही ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून स्पष्ट सांगू इच्छितो खोपोलीकरांना की आपल्या बघा खोपोलीकरांच्या गरजा खूप छोट्या आहेत. आपले गटार नाळे साफ होत नाहीयेत, आपला कचरा उचलला कोण येत नाहीये, आपल्याला आरोग्याचा प्रश्न आहे, आपल्याला शिक्षणासाठी आज म्हणजे आपण टाउनशिप म्हणून ओळखलं जातो परंतु 40,000 50,000 आपल्याला फी भरायला लागते. तर त्या लेवलच्या आपल्याला सुख सुविधा या ठिकाणी आहेत का? तर याच्या बेसिक मुद्दे आहेत जे खरंच आम्हाला काय इथं लोकसभा आणि विधानसभेसारख्या मोठमोठ्या बाता करायच्या नाहीत. पण ज्या मेन मुद्दा काय, मी इथला नागरिक आहे, मला ज्या गरजा आहेत त्याच माझ्या इतर नागरिकांच्या गरजा आहेत. या बेसिक ज्या गोष्टी आहेत त्याच्या मुद्द्यावरच आम्ही लोकांपर्यंत जाणार आणि आमच्यातल्या सुशिक्षित उमेदवार लोक स्वीकारतील असा मला तरी आजपर्यंत म्हणजे या खोपोलीकरांवर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आज मतदार विचार करतील आणि तो योग्य न्याय देतील. दीपक भाऊ, मगाशी शहर प्रमुख सुमित जाधव यांनी उल्लेख केला की प्रभाग क्रमांक 2 असेल, 3 असेल, 5 असेल याच्यामध्ये तुमच्या समाजाचं वोटिंग जे त्याची संख्या जी आहे ती नंबर्स तिथे जास्ती आहेत आणि गेल्या वेळेला सुद्धा तुमच्या समाजापैकी आंबेडकर चळवळीतल्याच नगरसेवक तिथं निवडून आले होते. परंतु असं नाही वाटत कुठेतरी फक्त निवडून येण्यापुरता तुमचा फायदा करून घेतला. आता जर या निवडणुकाला आपण पाहत असाल तर ते तुमच्या सोबत नाही, ते दुसरीकडे कुठेतरी गेलेले आहे. मग आता किती झालं तरी ते तिथले प्रस्थापित नगरसेवक होते, मग काहीतरी त्यांचं वजन तर त्या प्रभागावरती राहणारच आहे ना. मग त्या गोष्टीला तुमचा उमेदवार परत त्यांना कसं काय फेस करणार? पहिली गोष्ट या ठिकाणी आपण समजून घेतली पाहिजे की आंबेडकरी समाज आणि आंबेडकरवादी ह्याच्यात फरक आहे. आता त्यांचे तुम्ही उल्लेख केलेला आहे तर हे नगरसेवक आहेत हे प्रस्थापित पक्षांमधून निवडून गेलेले, म्हणजे हे आमच्या जो वंचित बहुजन आघाडी आहे आणि आमच्यामध्ये हा वैचारिक विरोधाभास हा राहिलेलाच आहे. म्हणजे असं नाही का ते आंबेडकरी विचारधारेला मानतात का जोपासतात, आता तो त्यांचा प्रश्न आहे जोपासतात का नाही, परंतु ते इतर पक्षामध्ये जाऊन त्यांचं राजकीय काम करतात आणि आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून काम करतो आणि विचारधारेचा राजकीय पक्ष हा वंचित बहुजन आघाडी. म्हणजे वंचित बहुजन आघाडीचा जो मतदार वर्ग आहे तो त्यांच्याबरोबर कधी नव्हता आणि ह्याच्यानंतर मी कधीच नसणार आहे. ते त्यांचं वैयक्तिक स्वार्थासाठी दरवेळेस वेगवेगळे पक्ष ते निवडतात आणि त्यांचा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी ते निवडून येतात. परंतु वंचित बहुजन आघाडी हा आंबेडकरवादी
आणि आंबेडकर विचारधारेचा पक्ष आहे आणि त्याच्यामुळे आम्ही जे उमेदवार देणार आहेत ते आमच्या विचारधारेचे आणि आमच्या राजकीय पक्षाचे असतात. म्हणून आपल्या माध्यमातून पण सांगू शकतो, मी सांगतो की येणाऱ्या काळामध्ये आपण पण त्यांच्या मुलाखती घ्याल तर कोण कुणाला आंबेडकरवादी, कोण कुणाला आंबेडकर विचारधारेचा जर बोलत असेल तर त्याला पहिले प्रश्न विचारा का तुम्ही ज्या राजकीय पक्षात काम करता त्याच्या विचारधारेत आंबेडकरवाद किती % आहे. जर असेल तर त्याला आमच्याकडून एक सॅल्यूट द्या. सुमितजी, येऊ घातलेल्या 2025च्या निवडणुकांमध्ये तसं पाहायला गेलं तर प्रत्येक पक्षाकडनं एक जातीपातीचं राजकारण असतं. आपल्याकडनं कशा प्रकारचे उमेदवार दिले जाणार का तुमच्याकडनं जातीपातीच्या आधारावरतीच उमेदवारांची निवड केली जाणार? नाही नाही नाही, वंचित बहुजन आघाडी जो पक्ष आहे हा वंचित बहुजन घटकांचा सर्वांचा आहे आणि याच्यामध्ये सर्व जातीला सामावून घेतला जातं. तर वंचित बहुजन आघाडी इतर प्रस्तावित पक्षांच्या जे आताचं राजकारण आहे फक्त एका पर्टिक्युलर जातीपुरतच मर्यादित राहणं आणि मग इतर समाजाच्या नेतृत्वाला नाकारणं, त्यामुळं वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या मार्फत जर एखादा वंचित बहुजन आघाडीकडे कोणत्याही समुदायाचा घटक आला, मग तो मुस्लिम असेल, ओबीसी असेल, आदिवासी असेल, धनगर असेल, मराठा असेल किंवा कोणत्याही जातीचा असू द्या, तिथं वंचित बहुजन आघाडी जात न बघता त्या वार्डातलं त्या नेत्याचं प्रभुत्व ते बघून आणि त्याच्या मार्फत होणारा विकास हे बघून तो कुठल्याही जातीचा असो त्याला वंचित बहुजन आघाडी नक्कीच प्राधान्य देणार. म्हणून आम्ही तुमच्या चॅनलच्या माध्यमातून खोपोलीकरांच्या आवाहन पण करतो की ज्या ज्या प्रभागामध्ये अशा सक्षम नेतृत्वांना डावलण्यात आलंय त्यांनी वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालयाला भेट द्यावी आणि वंचित बहुजन आघाडी नक्कीच आदरणीय दीपक भाऊ गायकवाड रायगड जिल्हा अध्यक्ष आहेत, ते इथंच आहेत, त्यामुळे त्यांच्या मार्फत आपण नक्कीच त्यांना लढण्यासाठी प्राधान्य देऊ. तर दीपकजी आणि सुमितजी, येऊ घातलेल्या या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकांना आपली जी विचारधारा आहे आणि आपलं जे विजन आहे या विजनच्या आणि आपल्या विचारधारेच्या आधारावरती वंचित बहुजन आघाडीला चांगलं यश प्राप्त हो हीच प्रार्थना आणि रायगड टुडेच्या सर्व दर्शकांकडनं आपले खूप खूप धन्यवाद.